नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निशाद लांजेवार आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे। ग्रामसेवकाचा अनागोंदी कारभार, उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांचा अर्ज घेण्यास दिला चक्क नकार। ग्रामविकासाची प्रशासकीय जबाबदारी असलेल्या ग्रामसेवकांनी चक्क ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांनी दिलेले अर्ज स्वीकारण्यास मनाई केल्यामुळे ग्रामसेवकाची मुजुरी अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे। लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आतली ग्रामपंचायतीचे सचिव शेंडे यांच्या अनागोंदी कारभाराला येथील जनता त्रस्त झाली आहे। ग्रामपंचायत उपसरपंच रामभक्त मिसार तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेश ठाकरे यांनी मासिक सभेच्या नोटीस सोबतच सभेची प्रोसिडिंग देण्यात यावी, तसेच मासिक सभेत सर्व फंडाची माहिती, बँक खाते तसेच खर्चाची बिलासहित माहिती सादर करावी। या मागणी संदर्भात एक लेखी अर्ज सचिव शेंडे यांना देण्यासाठी गेले असता त्यांनी चक्क अर्ज घेण्यास नकार दिला। आता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे अर्ज हे सचिव घेत नसतील तर गावातील सामान्य जनतेचे काय हाल होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी। सचिव शेंडे यांच्या गावात अनागोंदी कारभार सुरू असल्याने सामान्य माणसांना त्रास सहन करावा लागत आहे। आतली येथील ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड तपासला तर मोठा गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही। उपसरपंच व सदस्यांनी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली, मात्र कारवाई झाली नाही। त्यामुळे सचिव शेंडे यांची मनमानी वाढत जात असल्याचा आरोप करीत कारवाई झाली नाही तर आंदोलन करू असे उपसरपंच रामभक्त मिसार यांनी म्हटले आहे। पूर्ण नाव रामभक्त वासुदेव मिसार, आतली ग्रामपंचायत उपसरपंच या नात्याने मी बोलत आहो। ग्रामपंचायत सचिवाकडे आम्ही मीटिंग आमची 23/7/2024ला आहे। त्याच्या आधी आम्ही आज 20/7/2023ला एक अर्ज देत होता। आम्ही त्यांना मीटिंग नोटीससोबत प्रोसिडिंग प्रत व सर्व खात्याचे जे काही फंड आहेत सर्व फंडाचे पासबुक प्रिंट व त्यांच्या ग्रामपंचायत खर्च केलेल्या व्हाउचर बिल ते सुद्धा मीटिंगमध्ये किंवा तसेच आपला रजिस्टर तो मीटिंगमध्ये सादर करावा यासाठी आम्ही अर्ज देत होतो। तर ग्रामसेवकाने आमचा अर्ज स्वीकारला नाही, त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतात। तसेच आमची मागणी न झाल्यास मीटिंगला तसेच तालुका माननीय खंडविकास अधिकारी तसेच माननीय मुख्य कार्यकारी जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ लक्ष द्यावा, अन्यथा आम्ही न दिल्यास आम्ही ग्रामपंचायतला आंदोलनात बसण्यास तयार आहोत।